नर्मदे हर नर्मदे हर. आम्ही रात्री ज्या नागेश्वर मंदिराजवळ मुक्कामाला थांबलो होतो, तर त्या नागेश्वर मंदिरात आम्ही आता आमची सकाळची पूजा वगैरे आरती झाली आणि भगवान नागेश्वराला जलाभिषेक करायचा आहे आम्हाला शिवषडाक्षरी म्हणून. त्यामुळं आता आम्ही सर्व इथं उपस्थित झालो. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. ओंकार बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैवं ओंकाराय नमो नमः. नमन्ति ऋषयो देवा नमन्त्यप्सरसा गणाः नरा नमन्ति देवेशं नकाराय नमो नमः. महादेवं महात्मानं महाध्यानपरायणं महापापहरं देवं मकाराय नमो नमः. शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकं शिवमेकपदं नित्यं शिकाराय नमो नमः. वाहनं वृषभो यस्य वासुकी कंठभूषणं वामे शक्तिधरं देवं वकाराय नमो नमः. यत्र यत्र स्थितो देवाः सर्वव्यापी महेश्वराः यो गुरु सर्वदेवानां यकाराय नमो नमः. षडक्षरमिदं स्तोत्रं या पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन स मोदते. इति श्रीरुद्रयामले उमामहेश्वर संवादे शिवषडक्षरस्तोत्र संपूर्णम्. ओम ओम नमः शिवाय. ओम ओम नमः शिवाय. ओम ओम नमः शिवाय. उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. श्री गणेशाय नमः. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. मंदाकिनी सलिलचंदन चर्चिताय नंदीश्वर प्रथमनाथ महेश्वराय मंदार पुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय. शिवाय गौरी वदनाब्जवृंद सूर्याय दक्षादनाशकाय श्रीनीलकंठाय वृषभध्वजाय तस्मै शिखराय नमः शिवाय. वसिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनीन्द्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय. यक्ष स्वरूपाय सनातनाय दिव्याय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय. पंचाक्षरमिदं पुण्यमया पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन स मोदते. इति श्रीमच्छंकराचार्य विरचितं शिवपंचाक्षरस्तोत्रं संपूर्णम्. नर्मदे हर नर्मदे हर. अशा प्रकारे आमचा भगवान श्री नागेश्वराला आमचा सामुदायिक जो हा अभिषेक झाला तो शिव षडाक्षरीचा झाला आणि मी शिव पंचाक्षरीचा अभिषेक केला. आता आम्ही पुढच्या मार्गासाठी निघणार आहे. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर.
नर्मदे हर. आम्ही चाललो आता बडोहाच्या दिशेनं. इथं बर्डिया असं या गावाचं नाव आहे. पाठीमागं तिथं आम्ही जेवण केलं. तिथं महाराष्ट्रातील नेवासेचे लोक सेवेसाठी आले होते. त्यांनी सुंदर असा आम्हाला स्वयंपाक बनवला आणि जेवण पण केलं आम्ही. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि रस्त्याने चालत असताना हे बघा उंटांचा तांडा म्हणावा का कळप म्हणावा काय कळत नाही, पण हे बघा हे चालले. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. उंट घेऊन चालले. हे राजस्थानी लोक आहे. त्यांचं मेंढ्या आहे मला वाटतं, आणि ते मेंढ्या चारायला येतात आणि इकडे उंट पण आणतात सामान वाहण्यासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आम्ही आता बडवा येथील नागेश्वर मंदिरामध्ये मुक्कामाला आलेले आहे. मंदिर इतकं सुंदर आहे, खरं सांगायचं म्हणजे अशा प्रकारचं मंदिर रचना कधी बघितलीच नाही. एवढी सुंदर मंदिर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि त्या मंदिराच्या चारी बाजूनी हे बघा पाणी, चारी बाजूनी पाणी, खूप सुंदर व्ह्यू. कारंजे वगैरे. हे बघा मंदिराच्या चारी बाजूनी पाणी, आणि हे पाणी कधीच आटत नाही. खास वैशिष्ट्य म्हणजे असं. आणि कारंजा पण आहे, आणि जमिनीपासून खाली खोल आहे. जवळजवळ 15 ते 20 फूट खाली खोल आहे जमिनीपासून. हे बघा हे कारंजे. हे बघा कारंजे. नर्मदे हर. नर्मदे हर. वेगवेगळ्या प्रकारच्या कारंजाला कलर दिलेले, म्हणजे लाइटिंग केलेली. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. नर्मदे हर. खूप सुंदर मंदिर आहे. जर कधी ओंकारेश्वरला जर आले आपण, या व्हिडिओचे दर्शक, तर त्यांनी जाताना म्हणजे महाराष्ट्रातील बहुतेक लोक ओंकारेश्वरला येताना धुळामार्गे येतात. धुळेवरून खलघाट, खलघाटहून धामणोद, धामणोद महेश्वर आणि बडवा असं ओंकारेश्वरला येतानाचा मार्ग आहे. जर भविष्यात जर आलं कोणी तर बडवा येथील नागेश्वर मंदिराला जरूर भेट द्यावं. खरोखर बघण्यासारखं मंदिर आहे आणि जागृत देवस्थान आहे. खूप मोठं जागृत देवस्थान आहे. फार जुनं मंदिर आहे, फार जुनं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. नर्मदे हर. हे नंदी महाराज आहे. नंदी महाराज. नर्मदे हर. नर्मदे हर. या मंदिराचे पुजारी आहे. मी यांना विचारलंय किती वर्ष जुनं मंदिर आहे. यांनी सांगितलं 550 वर्ष जुनं मंदिर आहे. इतकं जुनं मंदिर आहे. नर्मदे हर. 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 नर्मदे.